हाय फ्रेंड्स, कशा आहात? तुमची ही भांडी अगदी 2 मिनिटात कशी चकचकीत करायची याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. अगदी 2च मिनिटात ही भांडी स्वच्छ होतात. कितीही कळवणलेली भांडी असू देत, हे पहा अशा प्रकारची अगदी काळी झालेली, पाणी उकळल्यावरती आपले पातेले जसे काळे होते त्या पद्धतीने झालेली भांडी असू देत, करपलेली भांडी असू देत, अगदी 2च मिनिटात या ट्रिकने तुमची भांडी अगदी चकचकीत होतील. त्यासाठी आपल्याला हे पातेलं कितीही खराब झालेलं असू दे ते थोडेसे ओले करून घ्यायचे आणि त्यात थोडीशी पितांबरी टाकून हे अशा प्रकारे घासून घ्यायचे. हो, पितांबरी, आपण जे पितळाच्या भांड्यांना पितांबरी वापरतो ती पितांबरी घ्यायची आणि ही अशी थोडीशी ओली करून या पातेल्याला चांगली चोळून घ्यायची. पूर्ण चोळून घेतली की हे पातेलं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे पहा, आत्ताच ते किती छान निघालेलं आहे. आता हे चमकवण्यासाठी आपल्याला अगदी सोपी ट्रिक करायची आहे. जो अंघोळीचा साबण असतो, कोणताही साबण तुम्ही घेऊ शकता, अगदी लक्स असू दे किंवा हा इथे मी संतूर वापरते तो संतूर घ्या, कोणताही अंघोळीचा साबण घ्या आणि अशा प्रकारचे घासणी घ्या आणि अगदी हलक्या हाताने या पातेल्यावरती या घासणीने घासून घ्या. अगदी 2 मिनिटात, फक्त 2 मिनिटात आपलं पातेलं चकचकीत निघतं. हे पहा, आत्ताच हे घासताना चकचकीत दिसायला लागलेलं आहे. पूर्वीच्या सासा म्हणायच्या ना, तुझ्या मनगटात अगदी जीवच नाही आहे, त्या म्हणणाऱ्या सासाही अगदी चकित होऊन आपली भांडी पाहत बसतील. एवढी सुंदर आणि चकचकीत अशी ही भांडी निघतात. आता हे पातेलं माझं घासून झालेलं आहे. आता हे स्वच्छ धुवून घ्या. हे पहा, अशा प्रकारे आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे किती चकचकीत निघालेलं आहे. अगदी 2 मिनिटात हातही दुखणार नाही तुमचे, एवढे पटकन ही भांडी स्वच्छ निघतात. चला तर मग आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. माझी ही ट्रिक आवडली तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. बाय.